वयाने 13 वर्ष मोठी बायको शरीर संबंधावेळी अंगावर आले. पुढे घडलं भयंकर. ऐकूनच हादरून जाल. पती पत्नीच्या वयामध्ये किती अंतर असावे याबद्दल अनेक मतांतरे आहेत. अलीकडे तर जेमतेम 1-2 वर्षांपेक्षा जास्त वयातील अंतर असू नये याची काळजी घेतली जात आहे. पूर्वीच्या काळी वयामध्ये मोठा फरक दिसत असे, पण बहुतांशी पतीपेक्षा पत्नी लहानच असल्याचे नेहमीच दिसून येते. अगदीच अपवादाने एखाद्या वर्षाने पत्नी मोठी असू शकते. पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक असे जोडपे होते जिथे पत्नी पतीपेक्षा 13 वर्षांनी मोठी होते. ती 40शीला आलेली तर तो अवघा 25शीचा होता. आपला तरुण नवरा बाहेर एखाद्या तरुणीच्या नादाला लागला असेल असा तिला संशय येत होता. या संशयातून ती पतीशी वाद घालत होते. तिच्या या संशयाला तो वैतागून गेलेला होता आणि या वादाचे अखेर तिच्या मृत्यूने झाले. त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि तो गजाआड झाला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव असणाऱ्या बल्लारपूर शहरामध्ये राणी लक्ष्मीबाई वॉर्ड या ठिकाणी राजेश गोपाळ भुक्या या नावाचा तरुण राहतो. तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव भाग्यलक्ष्मी उर्फ बन्नू असे आहे. भाग्यलक्ष्मी ही 37 वर्षांची म्हणजेच राजेशपेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. वयामध्ये अशी विचित्र तफावत असल्याने राजेश आणि भाग्यलक्ष्मी यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. हे जोडपे पाहून अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असे. ती खूप थोराड आणि तो कोवळा तरुण, ही जोडी कशी जमली असेल असा मुख्य प्रश्न होता. पण हा प्रेमाचा मांडलेला संसार होता. भाग्यलक्ष्मी ही मंचेरियाल तेलंगणा येथील रहिवासी होते. तिचे पहिले लग्न झालेले होते. तिला 11 आणि 8 वर्ष वयाची 2 मुले आहेत. संसार सुरळीतपणे सुरू असताना तिच्या आयुष्यात राजेश आला. तो तिच्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी लहान आणि अविवाहित होता. तो तिच्या प्रेमात पडला. तिने त्याला प्रतिसाद दिला. दोघांच्यामध्ये संबंध निर्माण झाले. त्यानंतर ते मंचेरियाल येथून पळून येऊन बल्लारपूर येथे पती पत्नी म्हणून राहत होते अशी माहिती मिळाली आहे. सुरुवातीचे काही दिवस मजेमध्ये गेले, पण आता भाग्यलक्ष्मीने वयाची 35शी पार केली होती. ती 40शीला येऊन पोचलेली होती तर तो अवघा 25 वर्षांचा होता. त्यामुळे तिला वाटत असे की आपल्या नवऱ्याचे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळेच तो घरी येण्यास उशीर करतो. यावरून दोघांच्या मध्ये भांडणे होत असत. मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी रात्रीच्या वेळी राजेश भुक्या हा कामावरून घरी आला. घरी येण्यास त्याला उशीर झाल्याने भाग्यलक्ष्मीच्या मनामध्ये शंका आली की तो आज उशिरा आला म्हणजे नक्कीच त्या बाईला भेटायला गेला असावा. तिने आल्याच राजासोबत वाद घालायला सुरुवात केली. कामावरून थकून भागून आलेल्या राजेशला ही बाब रुचली नाही. थोडा वेळ त्याने तिचे ऐकून घेतले, पण तिच्या तोंडाचा पट्टा काही कमी होईना. म्हणून त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये त्याने तिचा गळाही दाबल्यामुळे भाग्यलक्ष्मी शांत झाली. ती शांत झाल्याचे पाहून राजेशचे डोकेही शांत झाले. राजेशला वाटले आपण मारहाण केल्यामुळे ती झोपली असेल, त्यामुळे त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. शांत झोपले ना, झोपू दे असे म्हणत तोही झोपी गेला. पहाटे राजेशला जाग आली. त्यावेळी रात्री ज्या अवस्थेमध्ये भाग्यलक्ष्मी झोपली होती त्याच अवस्थेमध्ये ती अजून झोपलेली होती. तिने कुसही बदललेले नव्हते. त्यामुळे राजेशला शंका आली. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठत नव्हते. शेवटी त्याने आपल्या एका मित्राला फोन केला आणि घरी बोलावून घेतले. नेमके रात्री काय झाले हे त्याने त्याला सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी मिळून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे ठरवले. पहाटेच्या दरम्यान राजेश भुक्या आणि त्याचा मित्र जिल्हा रुग्णालयात भाग्यलक्ष्मीला घेऊन आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला तपासले असता ती मयत झालेली आहे असे त्याला सांगितले. या मृत्यूबाबत रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांना शंका आल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन भाग्यलक्ष्मीच्या मृतदेहाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. घटनास्थळी जाऊनही पाहणी केली. मृत भाग्यलक्ष्मीच्या पतीकडे
म्हणजे राजेश भोक्याकडे चौकशी करत असताना पोलिसांना त्याच्या हातावर आणि शरीरावर जखमा दिसून आल्या। त्याविषयी चौकशी केली असता त्याने काल रात्री पत्नीशी झालेल्या भांडणादरम्यान पत्नी भाग्यलक्ष्मीने हातावर आणि अंगावर चावा घेतला असे सांगितले। पोलिसांनी राजेश गोपाल भोक्या याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला। पत्नी भाग्यलक्ष्मी ही नेहमी संशय घेत असे, कोणा परक्या स्त्रीसोबत संबंध असल्याचे म्हणत वाद घालत असे। दिनांक 24 मार्च 2026 रोजीच्या रात्रीही तिने राजेश याच्याशी वाद घातला। त्यावेळी राजेशने तिला मारहाण केली, उजव्या हाताने तिचा गळा पकडून पलंगावर दाबून ठेवले। काही मिनिटांनी तिची हालचाल बंद झाली। त्यानंतर राजेशला वाटले की ती झोपलेली आहे म्हणून त्याने दुर्लक्ष केले। पहाटे जाग आली तेव्हाही रात्री जशी झोपली होती त्याच अवस्थेमध्ये ती आत्ताही होते। तिला उठवण्याचा केविलवाना प्रयत्न केला असता ती उठत नसल्याने मित्राच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणल्याचे राजेशने सांगितले। पोलिसांनी राजेश गोपाल भोक्या वय वर्ष 24 याच्या विरुद्ध पत्नी भाग्यलक्ष्मी राजेश भोक्या वय वर्ष 37 हिचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपराध नंबर 0343/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार गुन्हा दाखल करून राजेश भोक्या याला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे हे करत आहेत।